नमस्कार. मी माणिक पुंडे. 3 राज्य मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपानं पारंपरिक चेहऱ्यांना बाजूला सरत नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर तीनही ठिकाणी कुठलीही मागणी नसताना किंवा राजकीय दबाव नसताना प्रत्येकी 2 उपमुख्यमंत्रीही दिलेत. एवढंच नाही तर कदाचित पहिल्यांदाच विधानसभेच्या सभापतीची निवडही केली गेली आहे. म्हणजेच पहिल्यांदाच सभापती निवडतानाही राजकीय गणित लक्षात ठेवण्यात आले. त्याचा राजकीय फायदा घेण्याचं भाजपनं ठरवल्याचं दिसतंय. आत्तापर्यंत सभापती सत्तेच्या गणिताचा भाग नव्हता, पण त्या निवडीतूनही जातीय गणित साधण्याचा प्रयत्न भाजपाचा दिसतोय. काँग्रेसनं हेही भाजपकडून शिकण्यासारखं आहे, कारण महाराष्ट्रात नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ते पद महाविकास आघाडीला किती महागात पडलं हे आपण पाहिलंय. पण अर्थातच भाजपा काही काँग्रेस नाही, त्यामुळे 3 राज्यात भाजपानं नेमका कुठला फॉर्म्युला राबवला आहे, निवड करताना तो का महत्त्वाचा आहे, ह्यावर अनेक अंगानं चर्चा होते, झाली आणि कदाचित पुढेही ती होत राहील. भाजपनं कसं धक्कातंत्र वापरलं आहे, कशी रिस्क घेतली आहे किंवा कसला भारी निर्णय घेतला आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पण खरोखरच असं धक्कातंत्र वापरलं आहे का? मोदी शहांच्या डोक्यामध्ये नेमकं काय होतं? भाजपचं हायकमांड नेमका काय विचार करतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत आणि त्याचं उत्तर गेल्या आठवड्यात भाजपच्या हायकमांडनं स्वतः दिलं आहे. ते हायकमांड म्हणजे जे.पी. नड्डा, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि दुसरे खुद्द अमित शहा. हे दोन्ही नेते इंडिया टुडेच्या अजेंडा आज तकच्या कार्यक्रमात आलेले होते आणि त्या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपनं फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष निवडीचा राबवलेला फॉर्म्युलासुद्धा सांगितला. हा फॉर्म्युला दुसरा तिसरा काही नसून जातीय समीकरण हा एकमेव असल्याचं दिसतंय. तसं खुद्द अमित शहांनी सांगितलं आणि नड्डांनीही. भारतीय जनता पार्टी ही 18 कोटी सदस्यांचं कुटुंब आहे. ह्या देशात अनेक जाती समूह आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व प्रत्यक्ष सत्तेत दिसणं महत्त्वाचं आहे, असं खुद्द अमित शहा म्हणाले. आणि त्या राज्यातल्या जातीय आकडे आणि निवडलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर नजर टाकली तर भाजपच्या फॉर्म्युल्याचं गणित स्पष्ट दिसतंय. पहिलं राज्य पाहूया, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात ओबीसींची संख्या 51% एवढी मानली जाते. त्यामुळेच तिथल्या मागासवर्ग आयोगानं ओबीसींचं आरक्षण 27% ऐवजी 35% एवढी करण्याची शिफारस केली आहे. सध्या मात्र ओबीसीला तिथं फक्त 14% आरक्षण आहे. ओबीसीच्या आरक्षणाचं प्रकरण तिथेही सुप्रीम कोर्टात गेलं. त्याच निकालानुसार महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीतल्या आरक्षणावर गंडांतर आलं. पण नंतर शिवराजसिंह चौहान सरकारनं न्यायालयीन लढाई लढली आणि ते आरक्षण वाचवलं. त्याच ओबीसींनी मध्य प्रदेशात भाजपला न भूतो न भविष्यती असं बहुमत दिलं. पण भाजप एवढ्यावरच थांबलेली नाही. ओबीसी मतावर काँग्रेसनं टाकलेला डाव आणि डोळा भाजप विसरली नाही. ओबीसीत सध्या असलेली अस्वस्थता भाजपनं हेरली आणि तीच मुख्यमंत्री निवडताना शांत करण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2 दशकं मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या चव्हाणांना हटवलं आणि मोहन यादव ह्या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केलं. ह्या एका निर्णयामुळे मध्य प्रदेशात ओबीसींना नेतृत्व तर मिळालंच, पण उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणामध्ये बहुल असलेल्या यादव मतांनाही प्रत्यक्षपणे हात घातला. लक्षात असू द्या, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामध्ये लोकसभेच्या एकूण 159 जागा आहेत. त्या सर्वच्या सर्व जागांवर मोहन यादव यांचं कार्ड भाजपच्या कामाला येणार आहे. मध्य प्रदेशातच भाजपनं ओबीसी मुख्यमंत्र्यांसोबतच एक ब्राह्मण आणि एक दलित उपमुख्यमंत्रीही पहिल्यांदाच दिलेला आहे. राजेंद्र उपाध्याय हे ब्राह्मण उपमुख्यमंत्री आहेत, तर जगदीश देवडा हे दलित नेतेही उपमुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे मी आधी म्हणालो तसं नरेंद्र तोमर जे केंद्रीय मंत्री राहिले, त्यांना विधानसभेचं अध्यक्ष केले, ते राजपूत आहेत. याचाच अर्थ असा की मध्य प्रदेशातल्या सत्तेच्या शिखरावर ओबीसी, ब्राह्मण, दलित आणि राजपूत अशी चौघांची एक रिंग तयार केली गेली आहे. लक्षात असू द्या, मध्य प्रदेशामध्ये ओबीसी जसे 51% आहेत, तसेच दलित 15% आहेत, तर ब्राह्मणांची टक्केवारी ही 6%च्या आसपास आहे. म्हणजे 6% राजपूतही आहेत. म्हणजे सध्याच्या स्थितीत भाजपनं ओबीसी, ब्राह्मण, दलित आणि राजपूत अशा चौघांना टॉपवर नेऊन मध्य प्रदेशच्या जवळपास 75% मतदारांना सत्तेत प्रतिनिधित्व दिल्याचा फॉर्म्युला साध्य केला आहे. अमित शहा म्हणालेलेच आहेत, ज्यांनी मतदान केलंय भाजपला, त्यांना सत्तेचा फील किंवा हक्क वाटलाच पाहिजे. आता येऊयात दुसरं राज्य, राजस्थानमध्ये. इथेही भाजपनं 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिलेले आहेत. म्हणजे दुसरं राज्य आहे जिथं ब्राह्मण आणि दलित फॉर्म्युला रिपीट केला गेला आहे. भजनलाल शर्मा यांच्या ब्राह्मण असण्याची चर्चा जास्त झाली किंवा वसुंधरा राजांना कसं भाजपनं डावललं त्याचीही जोरदार चर्चा झाली. पण भाजपच्या ब्राह्मण, दलित, राजपूत फॉर्म्युल्याची चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. राजस्थानमध्ये भाजपनं भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. ते ब्राह्मण आहेत. त्यांची संख्या राजस्थानमध्ये 8%च्या आसपास मानली जाते. दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्री केले गेले. त्या राजपूत आहेत.
जयपूर घराण्याच्या त्या महाराणी आहेत. राजस्थानमध्ये राजपूतांचं प्राबल्य आहे, मग ते राजपूत असोत की गौर राजपूत असो की जाट राजपूत असोत. वेगवेगळी राजघराणे आहेत आणि त्याचा प्रभाव अजूनही राजस्थानमध्ये राजकीयदृष्ट्या दिसून येतो. म्हणूनच वसुंधरा राजे इतका वेळा तिथं मुख्यमंत्री होऊ शकल्या. यावेळेस भाजपनं वसुंधरांना बाजूला केलं आणि त्यांची जागा दिया कुमारींना दिली आहे. राजपूतांची लोकसंख्या राजस्थानमध्ये 13% मानली जाते, तर दलितांची संख्या राजस्थानमध्ये 17% एवढी आहे. भाजपने इथेही एक उपमुख्यमंत्री दिला आहे जो दलित आहे. त्यांचं नाव प्रेमचंद बैरवा. भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करत फक्त राजस्थानच नाही तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमधल्याही ब्राह्मण मतदारांना भाजपनं खुश केलं आहे. ह्या सर्वच राज्यात ब्राह्मणांची संख्या कमीत कमी 6 ते 7% एवढी मानली जाते. तिला दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही, कारण भाजपचा हा एक पारंपरिक मतदार राहिलेला आहे. आता येऊया तिसरं राज्य छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये भाजपनं विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्री केले. ते आदिवासी नेते आहेत. फक्त आदिवासी नेते एवढीच त्यांची ओळख सांगितली तर त्यांच्यावर थोडासा अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळेच त्यांचं भाजपच्या संघटनेमध्ये मोठं काम आहे. लोकांचा संपर्कही त्यांचा दांडगा आहे. कार्यकर्त्यांनाही ते सांभाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. छत्तीसगडमध्ये भाजपनं आदिवासी, ओबीसी, ब्राह्मण, राजपूत असा जातीय फॉर्म्युला तिथं राबवला आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आदिवासी तर एक उपमुख्यमंत्री ओबीसींचा, दुसरा उपमुख्यमंत्री ब्राह्मण आणि स्पीकर राजपूत. लक्षात असू द्या, छत्तीसगडमध्ये 34% आदिवासी आहेत, तर अरुण साहू जे ओबीसीतून उपमुख्यमंत्री केले गेले त्यांची लोकसंख्या 12% एवढी आहे. भाजपच्या 11 आमदार जे आहेत ते ओबीसी आहेत, ते सर्वच्या सर्व साहू आडनावाचे आहेत. छत्तीसगडमध्ये राजपूतांची संख्या 3% मानली जाते. रमण सिंह इतकी वर्षे त्यांचेच प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री होते. आताही त्यांना स्पीकर केलं गेलं. इथेही ब्राह्मणांची संख्या ही 7% आसपास मानली जाते. एकूण आकडा बघितला तर आदिवासी, ओबीसी, ब्राह्मण, राजपूत फॉर्म्युल्यातून भाजपनं छत्तीसगडच्या 55% लोकसंख्येला सत्तेचा फील दिला आहे, प्रतिनिधित्व दिलं आहे. विशेष म्हणजे विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्री करून बाजूच्या मध्य प्रदेशातले आदिवासी, ओडिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश तसंच ईशान्येकडील राज्यातल्या आदिवासींनाही जोडण्याचं काम भाजपने ह्या एका फॉर्म्युल्यातून केलं आहे. शेवटी लक्षात असू द्या, भाजपने 3 राज्यात जातीय संख्येचा फॉर्म्युला राबवून इंडिया आघाडीला आत्ता चितपट केल्याचं दिसतंय. जातीय जनगणनेची मागणी एका फटक्यात निकाली काढली, कारण जातीय लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्वाची मागणी केली जाते, तर त्याचा फॉर्म्युलाच भाजपनं आधीच राबवून टाकला. कदाचित हे पहिल्यांदाच घडत असावं की ब्राह्मणांचा एक मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री झालेत. कदाचित हेही पहिल्यांदाच घडत असावं की एकाच वेळेस ओबीसींचा एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री झालेला आहे. विशेष म्हणजे दलितांनाही भाजपनं सोडलेलं नाही. 2 राज्यात दलित उपमुख्यमंत्री भाजपने दिलेले आहेत. कदाचित हेही पहिल्यांदाच घडतंय की राजपूतांना 3ही राज्यात भाजपनं सत्तेत टॉपला ठेवलं आहे. 3ही राज्यात ज्या राजकीय नेतृत्वाच्या निवडी भाजपने केल्यात त्यात त्यांनी फक्त 3 राज्यातलाच नाही तर देशातल्या महत्त्वाच्या राज्यातल्या जातीय लोकसंख्येवर डोळा ठेवून प्रतिनिधित्व दिलं आहे. हा फॉर्म्युला आकड्यात सांगायचं ठरवलं तर जवळपास कमीत कमी 60 ते 75% एवढ्या लोकसंख्येला सत्तेची चव भाजपनं चाखायला दिली आहे आणि हेच भाजपच्या यशाचं रहस्य आहे. मध्य प्रदेश असो की राजस्थान किंवा उत्तर प्रदेश, बिहार, सगळ्या राज्यात दलितांची संख्या कमीत कमी 15% एवढी आहे. त्यामुळे जसे 3ही राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री आणि DCM दिलेत, तसेच पहिल्यांदाच 2 दलित DCMही सत्तेच्या शिखरावर भाजपने विराजमान केलेत. हा महत्त्वाचा अँगल विसरता येण्यासारखा नाही आहे. लोकसभेचं गणित भाजपचं सोपं होताना दिसतंय. आता थोडंसं महाराष्ट्राकडे येऊयात. भाजपनं जो निवडीचा फॉर्म्युला राबवला आहे त्याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ब्राह्मण असा फॉर्म्युला सुरू आहे. त्यात मराठा मुख्यमंत्री आणि 2 DCMपैकी एक परत मराठा आणि ब्राह्मण असेच आहेत. ओबीसी, दलित हा मोठा वर्ग महाराष्ट्राच्या सत्तेत सध्या दिसत नाही. जे कोणी मंत्री वगैरे झालेले आहेत त्यातही मराठ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पुन्हा मराठ्यांची ओबीसीत झालेल्या घुसखोरीमुळे ओबीसींची अस्वस्थता मोठी आहे. यावरचा उपाय भाजपला सत्तेच्या गणितातून सोडवावाच लागेल. त्यामुळेच आगामी काळात भाजपनं ओबीसी, मराठा, दलित आणि अप्पर कास्टपैकी मारवाडी, कोमटी, लिंगायत यापैकी एक असा सत्तेचा फॉर्म्युला राबवला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजेच मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि स्पीकर असा तो फॉर्म्युला असू शकेल. त्यामुळेच तुम्हाला अशी कुठली नावं, नेते वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राजकारणात निवडी ह्या धक्कादायक, सरप्रायझिंग वाटतात, पण त्या फक्त दिसण्या वाटण्या एवढ्याच असतात. त्याच्या पाठीमागे एक विचार असतो, एक थॉट असतो किंवा एक सोच असते. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना त्यात अजून तरी बीट करता येईल असं काँग्रेस किंवा विरोधकांकडे सध्या तरी कोणी आहे असं वाटत नाही. काँग्रेसला खूप मेहनतीची गरज आहे, पण सध्या तरी मोदी शहांची सरशी झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. तुमच्याकडेही तुम्हाला याच्या संदर्भाने काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, एक वेगळा अँगल असेल, एखादी माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नव्या अँगलचं, नव्या ॲटिट्यूडचं त्याच्यामध्ये स्वागत असेल.